नर्मदे हर. पावणेर अर्थात पाहुणचार. लेखन प्रकाश भाऊ. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समूहानं राहणं त्याला आवडतं. त्यातूनच त्या समूहाची म्हणून एक संस्कृती उदयाला येते. संस्कृती म्हणजे सभ्यता, सदवर्तनाचा दृश्य आविष्कार. घराची शोभा ज्याप्रमाणे अंगण सांगतं त्याप्रमाणेच माणसांची सभ्यता, शालीनता त्याला अवगत असणाऱ्या चालीरीतीतून कळते. आपल्या घरी आलेल्या पै पाहुण्यांशी आपण जे काही वागतो, बोलतो किंवा त्यांचा जो काही आदर सत्कार करतो किंवा त्यांची जी काही उठबस करतो, ठेप ठेवतो, त्याला पावणेर किंवा पाहुणचार असं म्हणतात. पावणेर हा तसा ग्रामीण शब्द आहे, पण त्यात खूप अदब आहे. पाहुणचार या शब्दात कृतीपेक्षा विचारपूस जास्त आहे. पूर्वी खेड्यात घर आणि अंगण एकच असल्यासारखं होतं. त्यामुळं घरी येणारा पाहुणा लांबूनच नजरेला पडायचा. पाहुणा किंवा पाहुणी दारात आल्याबरोबर घरातली माणसं तटातटा आदरपूर्वक उठून उभी राहायची. लेकुरवाळी पाहुणे असेल तर भाकर तुकडा ओवाळून टाकला जायचा. न्हाणी घरात पायावर पाणी घेतल्याशिवाय घरात प्रवेश नव्हता. बसायला घोंगडी टाकली जायची. उन्हाळ्याच्या दिवसात रांजणातल्या थंडगार पाण्याचा तांब्या आणि गुळाचा खडा असा देशी पाहुणचार पाहुण्यांपुढं ठेवला जायचा. पाहुणे तातडीनं निघणार असतील तर गरम दूध आणि शेवया उकडून पितळीत पाहुण्यांच्या पुढं मांडल्या जायच्या. हातावर पाणी पडल्याशिवाय पाहुणा घराबाहेर जाऊच शकत नव्हता. हे पावणेर. पाहुणे निवांत असतील तर 4-2 दिवस ठेवून घेतले जायचे. आवडीनिवडीचं भोजन तर व्हायचंच, पण पोटभर सगळ्या गणागोतांच्या गप्पा मारल्या जायच्या. त्यात आस्थेवाईकपणा होता. मला काय त्याचं असं नव्हतं. जाताना आपल्या शेत शिवारात पिकलेला वानवळा मोठ्या आवडीनं दिला जायचा. मग ते आंबे असतील नाहीतर खरवस असेल. खूप मजा असायची. माहेरवाशीण माहेरी आली तर मग तिला न्हाऊमाखू घातलं जायचं. सासरबद्दल सखोल विचारपूस केली जायची. चोळी पातळ घेतलं जायचं. हातात चुडा भरला जायचा. हे सवाष्णीचं लेणं आहे. लग्न झालेल्या आणि माहेरी आलेल्या मुलींच्या देखील खूप काही अपेक्षा नसायच्या. आईवडील, भाऊ, भावजय यांच्या राज्यामध्ये तिचं जे काही पावणेर व्हायचं त्यात ती संतुष्ट होती. काळ्या पोतीत ओलेली 2 डोरली, 4 सोन्याचे मणी म्हणजे तिचं मणिमंगळसूत्र. पायात पावलीभर चांदी घालून घडवलेली खणखणीत जोडवी, कानात कर्णफुलं, हातात हिरवा चुडा, कपाळाला ठसठसीत कुंकू, एवढ्या माफक साज शिंगारामध्ये घरी आलेली माहेरवाशीण आनंदी असायची. सासरी जाताना सर्व वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून मग निघायचं. सासरी नसणारं आणि माहेरी असणारं असं म्हणून जे जे काही असेल ते आई आपल्या लाडक्या लेकीला गाठीवर गाठी बांधून द्यायची. तिला मुलबाळ असेल तर त्याला अंगडं टोपडं घ्यायचं. गाठोडं जड झालं तर आई किंवा भाऊ बैलगाडी करून या पोरीला सासरी सोडवून यायचे. लेकीच्या सासरी पुन्हा या माहेराहून आलेल्या मंडळींचं स्वागत व्हायचं. जेऊ खाऊ घालून किमान एक रात्र मुक्काम केल्यानंतरच त्यांची सुटका व्हायची. त्यात एकमेकांविषयीचा मानसन्मान, आदर यांचं प्रकटीकरण असायचं. गोडवा असायचा. श्रद्धेनं केलेल्या या आटापिटीला पावणेर अथवा पाहुणचार असं म्हणायचं. घरी आलेली पाहुणी जवळची का लांबची याचा विचार न करता हातात बांगड्या तर भरल्या जायच्याच. जाताना पिढ्यावर बसून परातीत गहू, तांदूळ आणि खोबरं घेऊन घसघशीत हातानं हळदी कुंकू लावून खणा नारळानं ओटी भरली जायची. पुरुष पाहुण्याला टॉवेल अथवा उपरणं आणि टोपी, गंध लावून दिली जायची. यात देण्याचा भाव होता. अंतरीचा उमाळा होता. पदरातली ओटी काढून ठेवताना त्यातलं मुठभर धान्य पुन्हा त्या परातीत टाकलं जायचं. त्यामुळं धनधान्याला बरकत येते अशी समजूत आहे. अशी ओटी भरून केलेलं पावणेर आपल्यातल्या कितीतरी माता भगिनींच्या वाट्याला आलं असेल.
घरोघरी आलेल्या पाहुण्यांचं ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार पाहुणेर व्हायचं. अगदी शेजारच्या घरात सुद्धा रोज वाटीभर का होईना पण भाजी, ज्याला खेड्यात कालवण म्हणतात, नित्यनियमानं दिलं घेतलं जायचं. बेगमीचा मसाला जरी केला तरी तो पहिला शेजीबाईच्या घरी मासला म्हणून दिला जायचा. नाहीचा पाढा न लावता आहे त्यातूनच घासातला घास देण्याची भावना म्हणजे पाहुणेर. आणि दिल्यानं वाढतं म्हणून चहासाठी कप आणि बशी, बशीतला पिऊ आणि कपातला देऊ, हे सहज साध्य अगत्य. त्यातून सुखदुःखाची वाटणी व्हायची. कित्येक प्रसंग तर परस्पर निभावले जायचे. घराचं दार सदैव उघडं, माणसं मनानं मोकळी ढाकळी होती. यात कृती आणि त्यामागची भावना दोन्ही महत्त्वाच्या मानल्या जायच्या. शेजी आली घरा कशी बोलते हसून, मनुष्य जन्म असा काय जायाचं साधून. माणसाचा जन्म म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा. तेव्हा कपाळावर आठी न पडता हशीखुशीनं राहावं, प्रेमानं आदबीनं वागावं. तेवढंच संगती येतं असं शिकवणारा संस्कार, त्याचं नाव पाहुणेर. आता काळ बदलला आहे. सगळ्या गोष्टीत नको एवढा औपचारिकपणा आलेला आहे. अनौपचारिक असं काही असतं हेच मुळी लक्षात येत नाही. त्यामुळं माणसं मनात कुडतात आणि स्वहस्ते स्वतःचा ऱ्हास करून घेतात. पाहुणचाराच्या जुन्या पद्धती जरा अंमलात आणण्याचा प्रयत्न करूयात. चेहऱ्यावर 24 तास संकोचाचं बेगड लावून जगणं जरा बंद करू. व्यक्त होऊ. आपलं व्यक्त होणं, समोरच्यानं समरसून समजून घेणं, हे सुद्धा पाहुणेरच आहे. असं पाहुणेर वाढीला लागलं म्हणजे आपण जगातील सगळ्यात श्रीमंत झालो आहोत असं नक्की समजावं. लेखन श्रोता वक्ता रामरूप प्रकाश भाऊ. सध्या पुणे मुक्काम. वाचन दत्ता सरदेशमुख. नर्मदे हर.